कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विद्या, अगं त्या शिवानीचं पण लग्न झालंय ना? हो, ही किती दिवस राहणार आहे तिच्याकडे? काय माहिती, मलाही काही कळत नाहीये कसं झालंय आपल्या पोरी। काही नाही झालंय आई, सगळं व्यवस्थित आहे। अक्षरा, अगं बाळा, कशीस? अगं असं कसं म्हणतेस बाळा? बाबा, तुम्ही ना असं समजा की तुमची मुलगी सासरी गेली। अगं नाही नाही, असं कसं समजा? जे झालंच नाहीये ते तू आम्हाला समजायला सांगतेस? अगं तसं झालं असतं तर आनंदच झाला असता आम्हाला। बाबा, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे। मी म्हणते ना, सगळं व्यवस्थित आहे। अगं पण ते घर शेवटी परक्याचंच ना। बाबा, हो, गरजेच्या वेळी आपुलकीनं जी माणसं आपल्याला मदत करतात त्यांना परक कसं म्हणायचं? तुला काय कायमचं राहता येणार आहे का तिथे अक्षरा? कायमचं नाहीच राहता येणार, पण मी 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 बघेन ना काहीतरी, मी काहीतरी दुसरी सोय बघेन। तुम्ही हे बघा, तुम्ही माझा विचार करू नका बाबा। आत्ता तुम्ही इराचा विचार करा, तिचा संसार, तिचं लग्न हे जास्त महत्वाचं आहे की नाही आत्ता? अगं असं कसं करता येईल आम्हाला अशी अवस्था असताना? बाबा, अवस्था वगैरे काहीही नाहीये, ठीक आहे मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका। आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल किंवा भेटावं असं वाटेल तेव्हा तुम्ही शिवानी वहिनींकडे या ना भेटायला। आणि तुम्ही नीट विचार करा, तसंही माझ्या जाण्याने आता सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना। इराला निखिलचे आई वडीलही काहीच बोलू शकत नाहीयेत। एकदा इराचं लग्न झालं ना की मग मी येईन परत। नको का असं बोलूस? हे बघ, तू तुझ्या संसारात परत केव्हा जातेस असं झालंय आम्हाला। हो ना बाबा, तेही होईल। हे बघ, तुम्हीच म्हणताय ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, मग योग्य वेळ आली की ते सुद्धा घडेल। पण आता काहीही झालं ना तरी त्या घरात मी मानानच जाणार। तुझ्या तोंडात साखर पडो अक्षरा, असंच होऊ दे ग। अगं साखर काय पडो नुसती, असं परक्यासारखं काय बोलतीस? अगं चहा तरी कर। अगं ठीक आहे बाबा, तुम्ही चहा विचारून मला परकच करताय ना। मला जर चहा हवा असता तर मी स्वतःहून मागून घेतला असता की नाही? काही नको चहा वगैरे, मला आता निघायला लागेल, उशीर होतोय। आणि तसंही आत्ता इरा आली किंवा पुन्हा मला तिने बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल, तसं नको, मी निघते आता। हा, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आशीर्वाद असो। अगं आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेत, पण बाबा, मी म्हटलं ना, आता फक्त इराचा विचार कर, काळजी करू नका। येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।